आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर मानसिक शांती मिळवायची असेल तर माऊलींचे विचार हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येकानं आपल्या आयुष्यातल्या ताणतणावावर मात केली पाहिजे असं महत्त्वपूर्ण आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलंय। जगातील सर्वात कमी वयाचा आध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते। त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मशांती मिळवण्यासाठी माऊलींचे विचार आवश्यक आहेत असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केले। सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने आयोजित ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंतीनिमित्त आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ज्ञानियांचा राजा मोगरा फुलला याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट शेलार यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। हा कार्यक्रम सरस्वती विद्या मंदिर सोलापूर येथे पार पडला। कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, मोहन डोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, शाळेचे संचालक प्रशांत बडवे तसेच इतर मान्यवर व भजनी मंडळी उपस्थित होती। सर्वांचा आत्मा एकच असून मानवता हा एकच धर्म आहे हे सर्व जगाला पटवून देण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीचे लिखाण केले आणि तेही अतिशय सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत त्याचे भाषांतर केले। आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करताना सांगितले की मोगरा फुलला या अभंगामध्ये मानवी मनाला नवसंजीवनी देण्याची ताकद आहे। हा कार्यक्रम भारताबाहेर इतर देशात सादर करून पसायदानाचे महत्त्व देखील लोकांना पटवून दिले जाईल। कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले। यामध्ये बार्शी, उत्तर सोलापूर आणि धाराशिव येथील भजनी मंडळांचा समावेश होता। या कार्यक्रमाचे सादरीकरण गायक गणेश शिंदे व संमती शिंदे यांनी केले। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।